नमस्कार, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 22 जुलै 2024। बघूयात आजच्या दिवसातील टॉप 10 घडामोडी। सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले। काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय। तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती। विशेष म्हणजे शरद पवार यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 15 मिनिटे एकत्रित चर्चा झाली आहे। कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना दररोज मध्य रेल्वेच्या सावळ्या गोंधळाला त्रास सहन करावाच लागतो। पावसात मध्य रेल्वेच्या समस्या वाढतच जातात। आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागणार आहे। डोंबिवली आणि कल्याण दरम्यान एका एक्सप्रेस गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे। त्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकादरम्यान एक्सप्रेस गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत। चर्चगेट स्थानकावरील फलाट क्रमांक 2च्या ओव्हरहेड वायरमध्ये जॅकेट टाकल्याने त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीला झाला आहे। जॅकेट असल्याने पश्चिम रेल्वेची विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। जवळपास 10 ते 15 मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती। वायरवर पडलेलं जॅकेट काढण्याचे आरपीएफ जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते। अर्थसंकल्प 2024 मध्ये स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली जाऊ शकते। ही रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते। सध्या नवीन आणि जुन्या दोन्ही कर प्रणालींवर 50,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन उपलब्ध आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2018 मध्ये सॅलरीड क्लाससाठी प्रति वर्ष 40,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन सुरू करण्यात आले होते। 2019 मध्ये ती वाढवून 50,000 रुपये करण्यात आली होती आणि तेव्हापासून त्यात कोणताही बदल झालेला नाहीये। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते। बुकिंग सुरू होताच काही मिनिटातच कोकण रेल्वे गणपती स्पेशल गाड्यांची सगळी तिकीटं संपली आहेत। त्यामुळे प्रवाशांचा पुन्हा हिरमोड झाला आहे। तिकीट विक्रीत काळा बाजार झाल्याची चर्चा आहे। तिकीट बुकिंग सुरू होताच 8 तासातच बुकिंग फुल झाल्याने सर्वसामान्यांचा हिरमोड झाला आहे। मुंबई ते कोकण दरम्यान 202 विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत। कालपासूनच विशेष गाड्यांच्या आरक्षणास सुरुवात झाली असून अवघ्या काही मिनिटातच आरक्षण फुल झाल्याची बातमी समोर येत आहे। IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मनोरमा खेडकर या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत। शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील पौंड येथील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते। त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। परदेशातून होणारी आयात ठप्प झाल्याने काजूचे दर वाढले आहेत। 1 किलो काजूचा दर 1000 रुपयांपर्यंत पोहोचला असून घाऊक आणि किरकोळ बाजारात काजूच्या भावात वाढ झाली आहे। खराब हवामान आणि अवेळी झालेल्या पावसाचा सुद्धा काजू उत्पादनांना फटका बसला आहे। काजूच्या दरांमध्ये प्रति किलो मागे 150 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे। 600 रुपयांना मिळत असलेला साधा काजू 800 ते 900 रुपयांना तर चांगल्या काजूचा भाव 1000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 50% पाणीसाठा शिल्लक आहे। पुण्यातील मागील गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे। 4 धरणात एकूण 14.63 TMC पाणीसाठा उपलब्ध आहे। मुंबईत NDRFची 3 पथके तैनात करण्यात आली आहेत। मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर NDRFची 3 पथके तैनात मुंबईत करण्यात आली आहेत। याशिवाय वसई, ठाणे, घाटकोपर, पवई, महाड, खेड आणि चिपळूण, कुडाळ, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी देखील NDRFची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत। राज्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरलाय। त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे। त्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत। गेल्या 1.5 महिन्यापासून 100 पार असणारी कोथिंबीरची जुडी 50 रुपये तर मेथीची जुडी 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे।